नमस्कार, मी आकाश जाधव. पंजाब नॅशनल बँकेचा एक RTI जो आहे तो सध्याला आपल्या वेगवेगळ्या टेलिग्राम चॅनलला फिरतोय आणि त्याच्याबद्दल विद्यार्थी कॉल आणि मेसेज करून विचारतात. मला असं वाटलं की त्याबद्दल एक छोटासा व्हिडिओ टाकावा आणि त्या माध्यमातून विद्यार्थ्यांची जे काही डाऊट्स असतील ते डाऊट्स क्लिअर करावा. तर हा आहे तो RTI. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे RTI माझ्यापर्यंत डायरेक्टली विद्यार्थ्यांनी ज्याने केलेले आहेत ते आले ते मी तुमच्यापर्यंत सांगतो. हा मी तुमच्या वेगवेगळ्या टेलिग्राम चॅनलमधून किंवा फॉरवर्ड होऊन आलेला आहे. त्यातला प्रश्न असा आहे की हाऊ मेनी वेकन्सीज आर रिपोर्टेड टू IBPS फॉर द पोस्ट ऑफ स्पेशलिस्ट ऑफिसर AFO ॲग्रिकल्चर फील्ड ऑफिसर फॉर फायनान्शियल इयर 25-26 आफ्टर SPL म्हणजे स्पेशल कॅटेगरीचे CRP 14 नंबरची ॲडव्हर्टिजमेंट टोटल वेकन्सीज अँड कॅटेगरी वाईज. त्याचं उत्तर त्यांनी दिलं आहे की इंडेंट प्लेस टू IBPS फॉर IBPS AFO अंडर स्पेशलिस्ट CRP 14 750 आणि कॅटेगरी वाईज वेकन्सीज आर येट टू बी प्रोव्हाइडेड असं लिहिलं आहे की 750 वेकन्सीज आम्ही या 25-26 साठी रिपोर्ट केलेल्या आहेत. हाऊ मेनी टोटल SO AFO आर वर्किंग इन बँक आणि सगळे मिळून बँकेमधले AFO किती आहेत तर स्केल 1 स्केल 2 स्केल 3 हे सगळे मिळून दाखवत आहेत 1320 ह्या पद्धतीनं. आता 1320 लोक असताना त्याच्यावर एकदम 750 लोकांची रिक्रुटमेंट थोडीशी अनलाइकली वाढते. तुम्ही बघा SBI मध्ये टोटल PO किती आहेत आणि त्याच्या पाठीमागे 2000 लोकांना जे ते घेण्यात येतं, 2000 लोकांना घेण्यात येतं. SBI ची टोटल स्ट्रेंथ कोणत्याही बँकेचं बघितलं पण हेही त्याच्या पाठीमागचं दुसरं आहे की काय सांगता येतं की ह्या बँकेला जे ते सध्याला जास्त ॲग्रेसिव्हली पाठीमागं लागायचं असेल ॲग्री प्रॉडक्टच्या त्यामुळे पण लागत असतील त्याबद्दल डाऊट नाही आहे. पण आता सध्याला पंजाब नॅशनल बँकेमध्ये ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स आणि अजून एक कोणतरी बँक मला असं वाटतं आय थिंक युनायटेड बँक ऑफ इंडिया अशा 1-2 बँका मर्ज झाल्याच्या नंतर हा एवढा आकडा मला थोडासा 1320 हा जो आकडा बँकेतला हा किंचित सस्पिशियस वाटतोय. असू शकतो, सांगता येत नाही. पण त्याच्या पाठीमागे 750 लोक हा एक पार्ट झाला. आता पंजाब नॅशनल बँकेनं किती जागा ऑलरेडी सांगितल्या होत्या बघा. तर पंजाब नॅशनल बँकेनं ह्या ॲग्रिकल्चर फील्ड ऑफिसर स्केल 1च्या जागा सांगितल्या होत्या बघा 310. आता या 310 सांगितल्या होत्या, मे बी त्या 750 केल्या असतील तर 750 मायनस 310 हे होतं बघा 440. तर वाढवलेल्या वेकन्सीज किती आहेत तर वाढवलेल्या वेकन्सीज आपण अंदाजे पकडू 440 आहेत. सर यातला बेस्ट केस सिनारिओ आणि वर्स्ट केस सिनारिओ दोन्ही सुद्धा समजून सांगा. हे बघा 346 जागा आहे. मधल्या काळात ही ॲडव्हर्टिजमेंट आली असेल जूनमध्ये आले येते ग्रामीण बँक, जुलैमध्ये येते IBPS क्लर्क, ऑगस्टमध्ये IBPS PO, सप्टेंबर किंवा ऑगस्टमध्ये दोन्ही पण ॲड येतात. ऑगस्टमध्ये ॲड आले असेल, ऑगस्टपासून पुढे एखाद दुसऱ्या बँकेत रिपोर्ट केले असतील आणि 350च्या जागा झाल्या असतील बघा. अंदाजे मी एक सांगतो 400 जागांच्या हिशोबाने त्यांनी काढले असतील. मग 1:10 ह्या रेशोमध्ये प्रीपासून मेन्सपर्यंत पास करून घेतलेले मुलं असतील अंदाजे 4000 ±500 एवढेच असतील. कारण की जागा खूप जास्त वाढल्याने जागा खूप जास्त वाढल्या असत्या तर AFOचा कट ऑफ 51 पर्यंत गेला नसता. तर त्यामुळं एक अंदाजे 4000च्या आसपास मुलं हे जे आहेत ते मेन्स देणारे होते. आता पंजाब नॅशनल बँकेच्या वेकन्सीज 310 होत्या आणि त्याच्यामध्ये 440 लोकांची ॲड झाली. तर आता मी अंदाजे पकडतो 346 वेकन्सीज रिपोर्टेड होत्या ज्याला मी अंदाजे 400 पकडलं. आता हे 400 आणि हे 400 आता आपण जर बघितलं तर टोटल वेकन्सीज असतील बघा 800. टोटल वेकन्सीज याच्यामध्ये ह्या तुम्ही 346 मध्ये वाढलेल्या वेकन्सीज जर तुम्ही ॲड केल्या 440 तर तो आकडा हा जवळपास 800ला जातो. आणि असं समजा की इतर बँकांनी जागा रिपोर्ट केल्या नाहीत किंवा कमी केल्या. चला इतर बँकांच्या म्हणून एक 100 जागा त्यातल्यात आपली बँक ऑफ महाराष्ट्र जी आहे ती एकदम शेवटी वेकन्सीज काढायला तयार असते. समजा हा वेकन्सीजचा आकडा 900 गेला. आता इंटरव्ह्यूसाठी किती मुलं पास होतील बघा. इंटरव्ह्यूसाठी अंदाजे मुलं पास होतील 2700. समजा सर तो 800च राहिला, वर्स्ट केस सिनारिओ 800 जागा राहिल्या तर साधारणतः 2400. समजा ते 900 आहेत तर 2700 आणि 1000 जागा झाल्या तर तो आकडा जातो 3000ला. तर इंटरव्ह्यूसाठी मी गुणिले 3 का करतोय, इंटरव्ह्यूचा रेशो हा 1:3 असतो. तर उद्या चालून तुम्हाला असं कळलं की मुलं जे इंटरव्ह्यूला पास झाले ते 3 मुलांनी मेन्स दिली होती त्यापैकी एकच जण पास झाला तर समजायचं हा वाला RTI फेक आहे. म्हणजे 3 मुलांनी एक्झाम दिली, एक जण पास झाला, 1200 मुलं पास झाले इंटरव्ह्यूसाठी. तर जेवढ्या जागा सांगितल्या त्या तेवढ्याच आहेत. पण हळूहळू समजा 4000 पैकी 2700 तुम्ही इंटरव्ह्यूला गेलेले जे मुलं आहेत आपण एक अंदाजे रेशो काढला किंवा बघितलं तर 4 पैकी 3
अशा पद्धतीने 75% आसपास हा सीन जायला लागला तर समजायचं ह्या जागा वाढलेल्या आहेत. पण एवढं लक्षात घ्या, पंजाब नॅशनल बँकेच्या पहिल्यापासून जागा 310 होतात. तुम्हाला अचानक असं वाटायला लागलं की 750 जागा वाढल्या, 750 वाढल्या, 750 वाढल्या. ह्याच्यामध्ये वाढलेल्या ज्या जागा आहेत त्या फक्त 440 आहेत. तर त्यामुळं हे होऊ शकतं. आणि इथपर्यंत जो आकडेवारी आहे, आपण टोटल जागांची संख्या मागच्या 2, 3, 4 वर्षामध्ये पाहतोय, तर टोटल जागांची संख्या अशीच असणार आहे. म्हणजे ह्याच रेंजमध्ये आहे, 600, 700, 800च्या रेंजमध्ये. आणि फक्त अनफॉर्च्युनेटली ह्या जागा वाढ जी आहे ही शक्यतो प्री एक्झामच्या आधी न होता प्री एक्झामच्या नंतर झालेली असावी. तर प्री एक्झामच्या नंतर झालेली असल्यामुळं ह्याचा जो बेनिफिट आहे, ज्या ज्या विद्यार्थ्यांनी प्रीची एक्झाम दिली त्यांना झालेला असू शकतो. अजून एक महत्त्वाची गोष्ट ही आहे, जागा त्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही IBPSकडे 750 जागा सांगितलेल्या आहेत. ह्याच्या आधीसुद्धा भूतकाळात असं झालेलं आहे की जागा IBPSला सांगितल्या आणि त्या कमीसुद्धा केलेल्या आहेत. तुम्हाला आठवत असेल मागच्याच वर्षीची ॲडव्हर्टिजमेंट IBPS POची, ज्याच्यामध्ये बँकेचं नाव मला तेवढं आठवत नाही, पण शक्यता सेंट्रल बँक ऑफ इंडिया असू शकते. त्यांनी अचानक पहिले दाखवताना वेकन्सी जास्त दाखवल्या, एका जणाने RTI टाकला आणि RTIमध्ये 500 POच्या वेकन्सीज कमी आल्या. तर तुम्हाला आठवत असेल, अंदाजे मला जेवढं आठवतं ती सेंट्रल बँक ऑफ इंडिया असू शकते. तर असं सांगितलेल्या वेकन्सी एवढ्या आल्याच पाहिजेत, ह्या 440 वेकन्सी वाढल्याच पाहिजेत आणि जास्तीत जास्त लोकांचं ह्याच ॲडमधून सिलेक्शन जे ते झालंच पाहिजे. पण 1% केस राहते की असलेल्या जागा पुढे मागे करणे, त्याला बदलणे, हे सगळं 31 मार्च 2025 पर्यंत हे या प्रत्येक बँकेच्या हातामध्ये आहे. तर ही एक वेलकम स्टेप आहे. कारण की जी नेगेटिव्हिटी, कारण की इश्यू काय की प्रत्येक ॲग्रिकल्चरचा क्राऊड हा पकडून चालला होता की वेकन्सी जे तो 700 ते 900च्या रेंजमध्ये असतील. हा RTI पाहता बिलकुल त्या रेंजमध्ये आहेत किंवा 1000ला पण टच करतील, वेकन्सीज त्याला टच करतील. फक्त हे प्रीच्या आधी झालं असतं तर आमच्या जास्तीत जास्त पोरांना मेन्स देण्याची संधी जितकी मिळाली असती. पण हा जो काही अपडेट आहे हा यांनी RTI टाकला होता बघा 24 नोव्हेंबरला आणि त्याचा रिप्लाय आता आलेला आहे साधारणतः महिन्याभराने. तर हे सगळं पाहता ह्या वेकन्सी ज्या आहेत ह्या प्रीच्या नंतर IBPSनं कन्सिडर केलेल्या दिसत आहेत. तर तेवढे कारण आहे. बाकी तशी ही न्यूज पाहता जी आहेत ही एक पॉझिटिव्ह न्यूज आहे. कारण की एवढा एकच पार्ट होता, IBPS PO नाही, IBPS क्लर्क नाही, हा एकच IBPS SOचा पार्ट होता ज्यातून आपल्याला असं वाटत होतं की ज्या पद्धतीने वेकन्सीज आहेत त्या पद्धतीने वेकन्सीज आलेल्या नाही आहेत. तर ज्या विद्यार्थ्यांनी प्री दिलेली आहे अशा लोकांसाठी मला असं वाटतं एक चांगली न्यूज आहे. आणि एवढ्या जागा जर ॲड झाल्या तर तुम्ही नंतर तुमच्या मित्रांना विचारा. जर का तुम्हाला असं दिसलं की तुमच्या 4 मित्रांनी मेन्स दिली होती, त्यापैकी 3 मित्र मेन्स पास झालेले आहेत, तर समजायचं बल्ले बल्ले, ह्या तर जागा वाढल्यात पण अजून 1-2 बँकेने जागा ॲड केल्या. पण हाच रेशो जवळपास 4:2 किंवा 8:5 असेल तर ह्या एका बँकेने जागा ॲड केल्या, बाकीच्या जागा ॲड झालेल्या नाही आहेत. पण जर का 4 जणांनी साधारणतः एक्झाम दिलेली आहे आणि त्यापैकी 1 जण निघतोय किंवा 3 जणांनी एक्झाम दिली त्यापैकी 1 जण जे ते निघतोय किंवा 4000पैकी आपण बघितलं 1:10 येस, तर ह्या कमी रेशोमध्ये यायला लागला तर मग ह्या सुद्धा वेकन्सीज नाहीत असा त्याचा अर्थ होतो. पण शेवटी त्याला कन्क्लूड करताना मी एवढंच सांगू इच्छितो की ह्या जागा ॲड झालेल्या आहेत आणि जागा ॲड झाल्याचा फायदा जो आहे तो मुख्यतः जे विद्यार्थी प्री पास झालेले आहेत अशा विद्यार्थ्यांना तो फायदा जो तो असणार आहे. अजून ह्या बँकेशिवाय तुम्ही ह्या बँकेशिवाय पंजाब नॅशनल बँकेशिवाय अजून पंजाब अँड सिंध बँक आहे, अजून बँक ऑफ महाराष्ट्र आहे, बँक ऑफ बडोदा आहे, सेंट्रल बँक ऑफ इंडिया आहे, इंडियन बँक आहे आणि युनियन बँक ऑफ इंडिया. काही मोठ्या बँका आहेत, ह्यांच्या जागा ॲडव्हर्टिजमेंट ह्यांच्या जागा ॲड झाल्याच्यानंतर मला असं वाटतं परिस्थिती सध्यापेक्षा अजून चांगली, अजून पूरक तुमच्या सिलेक्शनला ही होऊन जाईल. हीच माहिती ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. धन्यवाद.